तर बघा आज आपण काहीतरी करणार आहे. मला असे कमेंट आलते की तू एकदा आळूची भाजी कर, तर मी आता आळूची भाजी करणार आहे. तर तुम्ही असंच करता का सांगा मला. तर मी त्यात आळूची देठ बी टाकणार आहे चिरून, कारण का लय दिवस झालं आळूची भाजी खाल्ली नाही. जेव्हा मी डिलिव्हरीच्या टाइमला गेलती का नाही तेव्हा केलती आमच्या आईनं. त्याच्यावर मी आज पहिल्यांदाच करायला लागली. तर असंच चिरता का नक्की सांगा मला. आणि मला अशा कमेंट बी आल्या की ते डोक्याला ते ताप भिजल्यावर चांगलं नसतो, बाहेर बसा बघ ते काय. तर सगळं झालंय बघा, तरी काय त्याला फरक पडला नाही. तर आज लावलं त्याला शाळेत, काल काय लावलं नव्हतं शाळेत त्याला. तर या आळूची देठ ते टाकल्यावर चांगली होते. ते नुसतं पानातच करायचं नाही. तर आपण हे जे बघू ते औषध दाखव, औषधी काय की. तर बाई असली 3 गटुडी झाली बघा हे औषधाची, त्यालाही करायचे. काय मन लागणार चित लागणार कशावर काय नाही, सारखं पोरगा आजारीच पडतंय. आता सरांना फोन सांगून आली आहे येताना की तापलं बिपलं तर अजून ध्यान ठेवा. तर बघा ही गोळ्या ही असल्या औषध काही चिट्टी कालच आणलं होतं रात्रीचं 9 वाजता गेलतो दवाखान्यात. आणि ती मला असं कमी लागते की आम्ही डॉक्टर करतो. काही आम्ही डॉक्टरची चिठ्ठी आहे आणि तिथंच आम्ही जातो लहान बाळाच्या येतात. हो का, मधुशाईले हॉस्पिटल आम्ही तू व्यवहार. तर तिथंच आमच्यासारखी ट्रीटमेंट असते. हो का, नाही का, संपत आल्या बाटल्या, ती दुसऱ्या तर संपल्या 2. तिकडं आयच्या इकडे गेल्यावर बी तिकडं बी ती बी संपल्या, पण काय फरक पडत नाही. तर बघू बाहेर असं असलं तर नक्कीच बघते मी ताई. आता औषधं ती पाजून लावलीत त्याला, काय खाल्लं नाही काय नाही त्याने बी, आणि ताईने बी काय खाल्लं नाही. आणि हे तर हे केलंय कारलं बी करणार आहे. बघा कारलं पाटील करणार आहे. तर आपली भांडी गाणबिन नसते बघा, तुम्हाला बघायची का बटीवरच आहे. आपण चकाचका असते ती भांडे. रोज स्वयंपाक करू नका पांढरे शेपट, आणि चुलीवर करू नका अशी असते ती आहे. आपल्याला ती घाण पटत नाही, दमाने असतंय पण निर्मळ असतंय आपलं काम करणं. तर आज आम्हाला रात्री पाऊस लय झाला, पावसामुळे काय आम्हाला कामच नाही. बसले आता घरीच. तर मग सकाळी आलत मालक, ते म्हणलं बघू आता दाजी बाई. आपण मला सगळी बाईच म्हणते ते, तिकडं वडिलाच्या इकडे बाई म्हणते ते, आणि इथं बाई झाली बघा, आणि सगळ्याची दाजी बी झाले ताई. तर उद्यापासून कामाला सुरुवात करू म्हणलं. झाली माती ती ढकलली, आता दसऱ्याला चालू करायचं नाही का आपलं. जसं काम जवळ येईल तसं जीव धाक धूक होतोय बघा. आता 6 महिन्यापासून खाल्लेलं 6 महिने काम करायचं. तर आता एवढ्याची भाजी थोडीच होईल. तर तुम्हाला नक्कीच बघायची असली तर रेसिपी तर दाखवते मी. तर ताई ते गेली शाळेत सकाळीच. आता मस्त 12 वाजले ते आता, पण लेकरं गेल्यावर स्वयंपाक वाटत नाही. पण ते लेकरं परत संध्याकाळी भुकाय जाऊन येते ते, मग त्यासाठी करावं लागतंय. तर तुम्हाला मी भाजी दाखवते कशी करते ती. काय करायला लागली? कारलं करते. कारलं
ते काय करते? लसूण चिसते होय. तिथं कारलं भरून ठेवले आणि हे टाकते. भुका लागल्या म्हणताय की. मग काय आता एक वाजते. लेकर घरी नसल्यावर स्वयंपाक कर वाटत नाही. जे तुमच्या आवडीचा तवा आहे ना. कसलं बनवणार? तिखटात ना का हिरव्या मिरचीतलं करू? लाल चटणी ही सुरमधलं कर. येसर म्हणणं त्यात टाकली जिरे हे लसूण तुम्हाला येता येतच आवडतं ना. मी तर म्हणलं तर हिरव्या मिरचीतलं चांगलं लागेल. टाकू थोडं हिरव्या मिरची. नको. हा टाकली हळद. इथे कारलं भरून घेतलंय. मिरच्या टाक दोन ते. हा त्यातच उकडून मिरची. नको मी म्हणताय. मी का टाक. तव्यात पण लय करते बा. त्याला तसलं हे आणतं का आपल्याला ते नसतं का हे दाखवते ते बा ते लाकडाचं उलताना ते का घर बांधल्यावर महल्यावर शेता घर बांधल्यावर आधी मीठ काय त्यात टाकलं होतं आधी. मग मिरच्या टाकू चटणी टाकू. नको राहून ती चटणी टाक. बरं झालं आपली चटणी संपत आली. आता आईनं दिलेलं आहे त्याचं करून आता आणायचं का मसाल्याचं सामान आणि हे होतं इथे. थोडं टाकते पोरग ते खाताय तिखटले हे आपलं. लिंबू होतं घेऊ. लिंबू नाही तिकडं आणलं होतं ऐक ना झाडाचे याला वापरून ठेवते असेल. थोडा काट टाकू का शेंगदाण्याचं कुठं. आणि ते ह्याची भाजी कधी करणार आहे? कशाची? आळूची. आळूची शिजवून ठेवली कशी केली ह्याच्या संगच करणार आहे ना. हे सांगितलं की तसंच आळूची भाजी. त्यात अजून थोडं तेल होते म्हणजे करपायचं नाही खाल्लं. अर्धी पळीत उठते आधी 2 वाटले ते असं वापरून ठेवते असं. थोडंसं फुल गॅस करते. आता ही आळूची भाजी कशी बनवणार आहे तर? कशी सांगते की तुम्हाला पण असे पाणी काढून घेते असं याच्यात. थोडं कशाला? भाजीला भाजी गरगरते. तुम्हाला भुका लागली तर मला काय सुधरतच नाही. सकाळचं खावं म्हणलं तर खात नाही मग काय नाही. झाले आता कारलं बी झाले. हे असं गरगटाची आळूची भाजी.
जसं आपण पालकाची करतोय तसं गरगटा कुठला बी करतो का नाही हां तसंच करायचे. मिरच्याचं भांडं बाहेरच टाकतो. मिरची बारीक केलेली पोळं भेटतात. मिरची तळायला बारकी आपली पळी आहे. आता एक केली त्याच्यावर जास्त कवा केलते कोणी केलते भाजी अशी? ही भाजी होय. ही भाजी माझी आईनं केली बा. माझ्या आईनं कवा केली ते विचारच मी नाही. आता पहिल्यांदाच खायला लागलोय बाबा ही. ज्या वेळेस पाहिजे डिलिव्हरीला गेलती का मी हां तेव्हा आई करून द्यायची सारखी. तिथं बस लय आळूची की. पात मोठीच राहू दे की मग लय बारीक नको. मिळून याय पाहिजे की त्याला. येते तेव्हा मी बघितलेली होती. हां तुम्हाला आवडत नाही म्हणून मी करत नाही. त्या कड्यामध्ये डिझाईन कशाची आहे? ही हं? पाल आहे की पाल आहे दाखव त्याच्या बरं. काय आपली भांडी असते का नाही चकाचक बघा नाही पाल आहे आळूच्या पानाचा. त्यात टाकली जिरी त्याच्यात टाकते मिरची वास तर चांगला यायला लागला. चटणीचा वास. मग आपल्या जीवाला कोण खाणार आहे? आपणच खाणार आहे की चांगलं वगैरे केलं तरी. आणि शरीराला चांगली असते ती भाज्या पालं खाल्ल्याने. तर करपलं बघा तेवढं. मोठं भांडं असल्यामुळे त्यात बारीक झाली निघते. काय होतं याला एखाद्या राहू दे. आहे ना. ते असं करायचं. त्याच्यात पुढे हळद टाकायची. मसाला डबा घासायचं ठेवलं. कोणाची भाजी टाकायची टाकली की हे पाणी आळूच्या पाण्यात त्यात पाणी ओतायचं शिजवलेली आहे. कारण का आपण भाजी धुवून टाकतो का नाही चरचरत नाही काय नाही. तर नेमकं मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच करते का भाजी. तर मी लय दिवसातनं केली बघा भाजी. खाती सारखी आईच्या हातची. तर झालं आता इथं नुसतं मी आता हे करून घेते. मीठ टाकून घेतलं आता बस की झालं. आता हे आताचा स्वयंपाक ते संध्याकाळचा स्वयंपाक. तर लगेच बाजरीचं भाकरीच करून घेते. ह्या ताटात घेते करून. घे. 2 भाकरी काय किती होतं? काय करायला लागले ग? आता ती झाली भाजी ती झाली. हां आता बाजरीची भाकरी करते की लगेच. बरं. लय वाजतंय का माझं भाकरी करता हा?
तर मला असं नाही त्या भाकरी बघा, नाहीतर म्हणतात परत लय वाजवते इंग्रजी. पण गडबडीच्या कामाला आम्हाला सवय लागली. लई तुम्ही जेवण करून घ्या. तर आता तर झाली बघा आपली आळूची भाजी. तर अशी झाली भाजी बघा. नक्कीच ही अशी भाजी झाली. आपल्याला तूप त्यांना लागतं सारखंच. आणि तर कारलं केलंय. मी टोपलं घालत नाही. तर कारलं आम्हाला सगळ्यालाच आवडतं. तर आता एक कारलं खाणार आणि बाजरीचे भाकर गरम गरम. असं गरम गरम जेवण करायचं आम्हाला सवच आहे. असे गरम गरम जेवायचं आहे का ना. जेवण चिखलात आलं की लागतं आम्हाला जेवायला. 1 वाजता, 2 वाजता, 1 वाजता, 1:30 वाजता. तर चला बघा, आवडलं तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तर आता याच्यात थोडं मी तूप टाकणार त्यांना. हवा हे असं बस हे असं तूप. तर या आळूची भाजी आहे बरं का, नाही तर म्हणतात पालक्या बिलकाची. तर चला बाय.